सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय सामाजिक शास्त्रे, त्यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र, दिवस 39वा. प्रकरणाचं नाव आहे सामाजिक व राजकीय चळवळी. इयत्ता 10वीचं प्रकरण आहे. त्या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये अध्ययन क्षमता निर्माण होणार आहे. सामाजिक चळवळी जनजागृतीसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करतात ते ओळखता येईल. आपण पाहत असतो की समाजाचे जे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या सामाजिक चळवळी प्रयत्न करत असतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मोर्चे, आंदोलने, संप अशा विविध मार्गाने शासनासमोर जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम ह्या सामाजिक चळवळी करत असतात. त्यासाठी आपल्याला इयत्ता 9वीचं प्रकरण आहे राज्यशास्त्राचं. 6वं प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय समस्या. सेतू बांधणी आपल्याला करायची आहे. इयत्ता 9वी अध्ययन निष्पत्ती किंवा क्षमता. पर्यावरण ऱ्हास ही एक जागतिक समस्या आहे, ही जाणीव विकसित होणं. आज आपण पाहतो की जगातील सर्वच देशासमोर पर्यावरणाचा ऱ्हास ही समस्या निर्माण झालेली आहे. त्याचं कारण आहे वाढतं औद्योगिकरण, वाढती ऊर्जेची मागणी. यामुळं ह्या पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच्याविषयी काही माहिती आपल्याला आज या सेतू अभ्यासक्रमातून घ्यायची आहे. काही बाबी आठवूया या शीर्षिका अंतर्गत आपल्याला काही पूर्वज्ञान आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न त्याच्यामध्ये, पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर लक्षात ठेवायचं आहे, आपण विविध दिन साजरे करत असतोच, परंतु आपला हा पर्यावरण दिन आहे. हा पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो. दुसरा प्रश्न आहे, पर्यावरण म्हणजे काय? आपल्या सभोवती असलेले जैविक म्हणजे सजीव व अजैविक म्हणजे निर्जीव घटकांचे आवरण म्हणजे पर्यावरण होय. सोपी व्याख्या आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपल्या सभोवती असलेले जैविक व अजैविक घटकांचे आवरण म्हणजेच पर्यावरण होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरणासंबंधी कोणत्या समस्या निर्माण झाल्या आहेत? आज जगातल्या प्रत्येक देशाला ह्या समस्या भेडसावतात. त्यामध्ये समस्या आहेत वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे, तापमान वाढ, नद्या तलाव आटणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्लपर्जन्य, ओझोन थराचे विरळ होणे या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या पर्यावरणीय समस्या लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर आहे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले आहेत? आता आपल्याला स्वतःला प्रत्येकाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण नेमकं काय केले पर्यावरण रक्षणासाठी? तर आपण नेहमी लक्षात ठेवत असतो की दरवर्षी पावसाळा सुरू झाला की आपण झाडे लावत असतो. म्हणजे हे एक आपलं महत्त्वाचं कार्य आहे पर्यावरण रक्षणासाठी. झाडे लावणे, जनजागृती करणं, लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणं, सांडपाणी व्यवस्थापन करणं, शेतीमध्ये कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करणं. अशा विविध उपाययोजनातून
आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करत असतो. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, नैसर्गिक साधनसंपत्तीत कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? आता नैसर्गिक साधनसंपत्ती कशाला म्हणायचं आहे, तर निसर्गतःच आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळतात त्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये हवा असेल, पाणी असेल, सूर्यप्रकाश असेल, वनस्पती, प्राणी, मृदा, खनिजे, ही सर्व काय आहेत, नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये समाविष्ट होणाऱ्या बाबी आहेत, घटक आहेत. आपल्याला या प्रश्नांचं अजून अधिक माहिती पर्यावरणाविषयी जर घ्यायची असेल तर जे आपलं सांगितलं आहे की आत्ता 9वीचं इतिहास वलयशास्त्र क्रमिक पाठ्यपुस्तक आपल्याला अधिक माहिती मिळवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यानंतर पुढे एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राचं निरीक्षण करा व आपलं मत लिहा की या चित्रामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे ते आपल्याला लिहायचं, आपलं मत नेमकं काय आहे. तर एक मुलगा आहे की तो काय करतो, नवीन रोपटं लावतोय. एक दुसरा दाखवलेला आहे की तो काय करतो, झाडाला तोडण्याचं काम करतोय. त्याच्या बाजूलाच एक कारखाना चालू आहे. म्हणजेच पर्यावरण त्याचं संतुलन राखण्याचा प्रयत्न करणारे कमी आहेत, मात्र पर्यावरणाचा ऱ्हास करणारे, पर्यावरणाचं प्रदूषण करणारे हे घटक अधिक आहेत. हे आपल्याला चित्रावरून लक्षात येत आहे. कारण एकच व्यक्ती झाड लावताना दाखवलेली आहे, परंतु झाड तोडणारं आणि कारखान्यातून जे हवा प्रदूषण होतं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये धूर बाहेर फेकला जातो आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय ऱ्हास होत असतो आणि मग ऱ्हास होणाऱ्या जे क्रिया आहेत ते जास्त आहेत आणि पर्यावरणाचं संतुलन राखणाऱ्या क्रिया ज्या आहेत त्या मात्र कमी आहेत. ही या चित्राचं निरीक्षण आपल्या लक्षात येत आहे. त्यानंतरचं दुसरी दिलेली आहे आपल्याला संकल्पना चित्र पूर्ण करा. तर याच्यामध्ये आपल्याला संकल्पना चित्र दिलं आहे आणि मुख्य घटक दिला एक, त्याला काही 2 आपल्याला त्याची उत्तरं दिलीत, बाकीचे आपल्याला लिहायचे. काय दिलं आहे तर पर्यावरणाचे घटक. आता पर्यावरणाचे घटक आपल्याला लिहायचे 6 वर्तुळं दिलेली आहेत. 6 वर्तुळामध्ये 6 नावं आपल्याला लिहायची. 6 पैकी 2 आपल्याला दिलेली आहेत. वनस्पती आणि पाणी हे 2 घटक दिलेले आहेत. तर पर्यावरणाचे घटक हे 2 आहेत. त्याच्याशिवाय अजून जमीन, हवा, प्राणी, सूर्यप्रकाश हे पर्यावरणाचे घटक आहेत. अशा पद्धतीनं पर्यावरणाचे घटक जे आहेत ते 6 लक्षात ठेवायचे आहेत. वनस्पती, प्राणी, जमीन, हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश हे पर्यावरणाचे घटक आहेत, जे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. तिसरी कृती आपल्याला दिली आहे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न पुढील कालरेषेवर दाखवा. कालरेषा दिलेली आहे की पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणकोणत्या वर्षी कोणकोणत्या देशामध्ये प्रयत्न केलेले आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. पर्यावरणविषयक परिषदा वेगवेगळ्या देशामध्ये घडलेल्या आहेत, वेगवेगळ्या वर्षी ते दिलेलं आहे. 1972 स्टॉकहोम या ठिकाणी परिषद भरली. स्टॉकहोम हे स्वीडन देशामधलं शहर आहे आणि त्या परिषदेमध्ये मानवी पर्यावरण परिषद ही 1972 झालेली आहे. दुसरं दिलं आहे 1992 पर्यावरणविषयक परिषद आहे. रिओ द जानिरो ब्राझील देशामध्ये हे शहर आहे. त्या ठिकाणी 1992 ही परिषद भरली आणि त्या परिषदेमध्ये शाश्वत विकास या संकल्पनेवर भर देण्यात आला. जैविक विविधता, हरितगृह, वायूमुळे होणारे वातावरणातील बदल, जंगलांचे रक्षण या विषयावर विविध करार करण्यात आले. त्यानंतरची परिषद भरली 1997 ती परिषद भरली क्योटो, जपान देशामध्ये हे शहर आहे क्योटो. त्या ठिकाणी 1997 ही परिषद भरली. त्यामध्ये हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले.
पहा, जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले. हे मापदंड 15 वर्षासाठी लागू होते. अशा पद्धतीची ही क्योटो परिषद पर्यावरणविषयक आहे. त्यानंतरचं शेवटचं दिलं आहे 2015मध्ये पॅरिस फ्रान्सची राजधानी आहे. त्या ठिकाणी पर्यावरणविषयक परिषद भरली आणि त्या परिषदेमध्ये सर्व राष्ट्रांनी हवामान बदल रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्याने प्रयत्न करावेत. या प्रयत्नात विकसित देशांनी विकसनशील देशांना लागणारे तंत्रज्ञान देण्यास मदत करावी. अशा पद्धतीनं ह्या जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणाऱ्या वेगवेगळ्या परिषदा वेगवेगळ्या देशामध्ये भरलेल्या होत्या. त्यानंतर आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत घटक कोणते आहेत, म्हणजे कोणत्या घटकांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं कारण आहे वाढते औद्योगिकीकरण. दुसरं आहे ऊर्जा निर्मिती प्रकल्प. तिसरं आहे रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वाढता वापर. चौथं आहे वाहनामुळे होणारे प्रदूषण. पाचवं आहे अणुऊर्जा भट्ट्यामधून होणारा किरणोत्सर्ग. आणि सहावं आहे तेल गळती आणि रासायनिक वायूंची गळती. ही सर्व घटक जे आहेत ते पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे पर्यावरणाचा मानवी जीवनावर कोणता परिणाम झाला आहे. तर ह्या पर्यावरणाचा मानवी जीवनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मानवांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. प्रदूषण असेल, ओझोनचा ऱ्हास असेल, आम्लपर्जन्य असेल, वनस्पती आणि प्राण्यांच्या विविध प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत. म्हणजेच अशा पद्धतीनं मानवी जीवन जे आहे हे मानवी जीवन निरोगी असण्याऐवजी अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. त्यानंतरच दिलं एक तक्ता पूर्ण करायला आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी केले प्रयत्न कोणी केले. तर पहिलं आहे दिलं आहे चिपको आंदोलन. पहा, चिपको आंदोलनाला का नाव दिलं आहे तर कारण विशेष आहे की राजस्थानमध्ये जेव्हा ठेकेदार झाड तोडायला आले त्यावेळेला तेथील महिलांनी आपल्या लहान मुलांसह झाडांना चिटकून घेतलं, म्हणजे झाडं तोडू दिली नाहीत. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काही स्त्रिया होत्या. गौरादेवी, सुदेशा देवी, बचनी देवी या स्त्रियांनी प्रयत्न करून ती झाडं जी आहेत ती झाडं वाचवली. झाडांचं वृक्षतोडीपासून संरक्षण केलं. म्हणून त्यांनी केलेल्या आंदोलनाला चिपको आंदोलन म्हटलं जातं. दुसरं आहे नर्मदा बचाव आंदोलन. नर्मदा ही आपल्या उत्तर महाराष्ट्रातून वाहणारी नदी आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून ही नदी वाहते आणि गुजरातमध्ये या नदीवर सरदार सरोवर आहे आणि त्या सरदार सरोवरामुळे अनेक विस्थापित लोक झाली. कारण त्या परिसरातील जी लोक आहेत त्यांचा दुसऱ्या ठिकाणी विस्थापन होणं, त्यांना नवीन ठिकाणी जागा मिळणं हा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न होता. म्हणूनच त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं आहे मेघा पाटकर यांनी. त्यानंतर तिसरं आहे जोहड निर्मिती. त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांना भारताचे जलपुरुष म्हटलं जातं. कारण राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणून पाण्याची जी टंचाई आहे ती दूर करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी धरणं बांधली, तलाव बांधले नद्यांवर. त्याला जोहड म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच या डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचं कार्य जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण कार्य राजस्थानमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर काही घोषवाक्य आपल्याला तयार करायला सांगितलेली आहे पर्यावरणाविषयक. त्यानंतर पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मानवी हक्कावर कोणता परिणाम होतो ते एक लिहायचं व्यवस्थित. आणि काही स्वाध्याय दिलेले आहेत ते लिहायचे. पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम लिहा. मग दुष्परिणाम कोणकोणते लिहायचे ते लक्षात ठेवायचे आहेत. वनस्पती व प्राणी प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी जास्त होणं, तापमान वाढ, नद्या तलाव आटणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्लपर्जन्य, ओझोन थराचे विरळ होणे. अशा पद्धतीनं विविध
दुष्परिणाम आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे दिसून येतात. अशा पद्धतीची ही कृती आहे. या कृतीवर काही स्वाध्याय दिलेला आहे. त्या स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित लिहा. पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणकोणते दिन साजरे केले जातात ते लिहायचं आहे. वसुंधरा दिन असेल, जल दिन असेल, मृदा दिन असेल, जैवविविधता दिवस आहे, असे वेगवेगळे दिवस आहेत. ते दिवस आपल्याला लिहिता येतील. त्यानंतर आहे जैवविविधता टिकवण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न करू शकता. आता हे प्रश्न आपल्या प्रत्येकाच्यावर विचारलेला आहे. विविधता म्हणजे जी सजीवामध्ये विविधता आहे, वनस्पती आणि प्राण्यामध्ये विविधता आहे, ती टिकवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे. तर वृक्ष लागवड असेल, ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्या दुर्मिळ वनस्पतींचं प्रजाती त्यांचं जतन आणि संवर्धन करणं. जे प्राणी आहेत ते प्राणी काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्या प्राण्यांसाठी अभयारण्य असतील, राष्ट्रीय उद्यानं असतील, यांच्या माध्यमातून ही जैवविविधता आपल्याला टिकवता येईल. म्हणजेच वनस्पती आणि प्राणी हे अतिशय महत्त्वाचे घटक पर्यावरणातील आहेत. अशा पद्धतीनं आजची ही कृती व्यवस्थित लिहा, अभ्यासा. धन्यवाद.